मित्रांनो, जय शिवराय. डॅश कॅम इन्स्टॉल करतोय. आजकाल खूप इम्पॉर्टंट आहे डॅश कॅम गाडीमध्ये असणं, कारण पावली लोक असे भेटतात जी डोक्याला त्रास देतात किंवा तुम्हाला पोलीसपासून वाचता येतं. तुम्ही सिग्नल ब्रेक नाही केलं तर फुटेज दाखवून तुमचा फाईनसुद्धा वाचू शकतो. सो छोट्या गोष्टी आहेत म्हणून डॅश कॅम पाहिजे, आणि जेव्हा नसतो तेव्हा त्याचा इम्पॉर्टन्स समजतो. म्हणून मी डॅश कॅम इन्स्टॉल करते आपल्या अल्ट्रॉजमध्ये. तर खूप इझी आहे, घरच्या घरी तुम्ही इन्स्टॉल करू शकता. आणि हा स्टेलर ड्राईव्हचा आहे. तर मित्रांनो, हा डॅश कॅम आपण इन्स्टॉल करतोय ड्युअल चॅनल. ओके, पुढचा आहे तो फुल HD आहे, पाठीमागचा आहे ना तो HD राहणार आहे. आता याचे बेनिफिट्स काय बघा. वायफाय कनेक्टिव्हिटी म्हणजे एक ॲप आहे, ते डाउनलोड करायचे जेव्हा तुम्हाला सर्व फुटेज तुमच्या मोबाईलवर मिळेल. त्याच्यानंतर याच्यात ग्रॅव्हिटी सेन्सर आहे, ठीक आहे, ड्युअल लेन्स, लूप रेकॉर्डिंग आहे, वाईड अँगल आहे, विशेष म्हणजे व्हॉइस अनाउन्समेंट आहे, सुपर नाईट व्हिजन आहे, ठीक आहे. तर याचं तुम्हाला मी आहे ना फुटेज पण दाखवतो, बिफोर आफ्टर नक्की चेक करा. तर मित्रांनो, आपण डॅश कॅम इन्स्टॉल करतो. हा पाठीमागचा आहे. वायर कुठून काढले, इथून काढलेले आहे. तिथे पूर्ण सगळा वायरचा गट्टा आहे. म्हणजे बेसिकली केलेलं काय आहे, DIY करू शकता, घरीच इन्स्टॉल करू शकता. ओके, A पिलरपासून, ठीक आहे, परत B पिलरपर्यंत, C पिलर, आणि C पिलरपासून पाठीमागच्या विंडशीलवर अशा वायर आपण घेऊन गेलेलो आहे. घरीच्या घरी आरामात तुम्ही करू शकता. ते मित्रांनो, डॅश कॅम फायनली इन्स्टॉल केलं आहे स्टेलर ड्राईव्हचं आपल्या गाडीमध्ये. इथे येण्याचं 12V पॉवर सॉकेट आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारचं वॉरंटीला इश्यू येणार नाही ना, इन्शुरन्समध्ये काही कन्सर्न आहे. आणि मेमरी कार्ड इथून टाकायचे. मेमरी कार्ड तुम्ही अगदी 1 TB पर्यंत या डॅश कॅमला आरामात टाकू शकता, ठीक आहे. आणि नंतर तुम्ही याला फॉर्मॅटसुद्धा करू शकता. हे बघा, मी ऑलरेडी मेमरी कार्ड टाकले. आणि काय करा माहिती आहे का, फॉर्मॅट करा. खूप यूज करणं इझी आहे, इझी टू इन्स्टॉल. याचं फुटेज पण तुम्हाला मी दाखवतो.